नमस्कार. आज आपण मुलांच्या आवडत्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत. त्यातली पहिली रेसिपी पाहूयात. इथे मी 2 केळ घेतलेली आहेत. पिकलेली केळ घ्यायची आहेत. आता ही आपण बारीक-बारीक अशी कट करून घेऊयात. कट करून घेतल्यानंतर चमच्याच्या मदतीने व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहेत. त्यानंतर यामध्ये 2 चमचे साखर आणि 2 अंडे फोडून टाकायची आहे. साखर कमी जास्त करू शकता तुम्ही. त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचे आहे. व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पूड देखील टाकू शकता. त्याचसोबत एक छोटी वाटी दूध टाकून छान असं हे फेटून घेऊयात. फेटून घेतल्यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आणि हे टाकून देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ कमी जास्त देखील तुम्हाला लागू शकतं. आता हे 5 मिनिटे आपण भिजत ठेवूयात. 5 मिनिटानंतर आपलं हे बेटर बनून तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अगदी या कन्सिस्टन्सीचा बेटर हवा आहे. आता पॅन गरम करून घ्यायचं. पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती हे बेटर पसरवून घ्यायचं आहे थोडं थोडं. तेल, तूप काहीसुद्धा लावायची गरज लागत नाही. 2 मिनिटानंतर वरून वाळलं की पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या मुलांच्या आवडतं झटपट असं बनाना पॅनकेक बनवून तयार झालेलं आहे. मुलं फार आवडीने खातात. पौष्टिक ही रेसिपी आहे आणि नक्कीच ट्राय करून पहा. झटपट बनणारी आहे. वरून चॉकलेट सिरप देऊन तुम्ही देऊ शकता. आता पाहूयात रेसिपी नंबर 2. याकरिता इथे मी ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि त्यावरती इथे मी पिझ्झा सॉस लावून घेत आहे. हा होममेड पिझ्झा सॉस आहे. तर घरच्या घरी पिझ्झा सॉस कसा बनवायचा पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. नक्कीच पहा किंवा चॅनलवरती तुम्ही सर्च मारू शकता. नक्की भेटेल. त्यावरून इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ठेवून घेतलेला आहे. सोबतच इथे मी एक चीज क्यूब खिसून टाकत आहे. वरून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घ्यायचे आणि आता हा ब्रेड आपल्याला पॅनमध्ये ठेवून द्यायचा आहे किंवा कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि झाकून मंद आचेवरती जवळजवळ 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता मस्त असा आपला ब्रेड पिझ्झा बनून तयार झालेला आहे. मुले फार आवडीने खातात. नक्कीच ट्राय करून पहा. मुलांच्या आवडीची रेसिपी पटकन बनते. आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी नंबर 3. तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. त्याचसोबत मीठ टाकून घेऊयात चवीनुसार. 2 चमचे इथे मी रवा टाकून घेतलेला आहे कुरकुरीत होण्यासाठी आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. त्याचसोबत 1 चमचा तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकत याचं कणिक मळून घेऊयात. जसं आपण चपातीसाठी मळतो त्या पद्धतीचं. आता हे कणिक आपल्याला 10 मिनिटे भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर यामधला थोडासा पोर्शन घ्यायचा आणि याची आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतल्यानंतर यावरती मी इथे एक चीज क्यूब खिसून घेत आहे. तुमच्याकडे दुसरं चीज असेल, मोझरेला चीज असेल, प्रोसेस्ड चीज असेल तर ते देखील तुम्ही इथे टाकू शकता. वरून थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. हवा असेल तर कांदा टोमॅटो देखील यामध्ये टाकू शकता. मुले कांदा टोमॅटो तेवढ्या आवडीने खात नाहीत त्यामुळे मी इथे टाकलेलं नाही. आता हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सुकं पीठ वरून लावून घ्यायचं आहे. सुकं पीठ लावल्यानंतर पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने इथे थोडेसे मसाले लावून घेऊयात. मसाल्यामध्ये इथे मी चिरलेलं लसूण घेतलेलं आहे. त्याचसोबत चिली फ्लेक्स टाकून घेत आहे. थोडीशी चिरलेली कोथिंबीर आहे आणि आता हे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं लाटायचं, जास्त नाही लाटायचं. आणि आता हे आपण भाजून घेऊयात. भाजण्यासाठी मी हे तव्यावरती ठेवून दिलेलं आहे. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूंनी तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडतं ते लावून खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता झटकीपट आपला हा अगदी लसूणी फ्लेवरचा चीज पराठा बनून तयार झालेला आहे. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि चवीलाही अप्रतिम लागतो. नाश्त्यासाठी बनवू शकता. नक्कीच ट्राय करून पहा. आता यानंतरची पुढची रेसिपी पाहूयात. तर पुढची रेसिपी ही अगदी पटकन आणि झटपट बनणारी आहे. इथे मी मळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रात्रीचं शिल्लक असलं तरीही चालेल. आता यामधलं थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा.
गोळा बनवून घेतल्यानंतर सुक्या पिठामध्ये घोळून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जसं आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने लाटून घेऊयात. आणि आता ही लाटलेली पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि याच आकाराची दुसरी पोळी आपण इथे लाटून घेऊयात. एकाच आकाराच्या 2 पोळ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका पोळीवरती शेजवान चटणी लावून घ्यायची किंवा पिझ्झा सॉस असेल तर ते लावून घ्यायचं. वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्याचसोबत बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जे भाज्या आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. जसं स्वीट कॉर्न आहे. आणखीन तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. आता त्यानंतर चिल्ली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेऊयात. आणि दुसरी जी चपाती आपण लाटून ठेवलेली होती पोळी त्यावरती टोमॅटो केचप लावून व्यवस्थित असं पसरवून घेऊयात. आता यावरती इथे मी मोझरेला चीज टाकून घेत आहे. जेवढं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त चीज टाकू शकता. आता दुसरी पोळी यावरती ठेवून घ्यायची आहे आणि एकमेकांच्या कडा अगदी व्यवस्थित अशा चिटकवून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीच्या चिटकवून घेतल्यानंतर आता आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे पराठा. तर याकरिता अलगद हाताने पराठा उचलून तव्यामध्ये टाकून घेऊयात. तव्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जर कडा व्यवस्थित चिकटल्या नसतील तर पुन्हा एकदा व्यवस्थित अशा चिटकवून घ्यायच्या आहेत. आता 2 मिनिटांनंतर पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील छान तेल बटर लावून व्यवस्थित असं भाजून घेऊयात. मध्यम आचेवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अगदी खमंग आणि खुसखुशीत असा हा पराठा बनून तयार झालेला आहे. पिझ्झा पराठा अगदी अप्रतिम लागतो खाण्यात. मुले घरच्या घरी असा पिझ्झा फार आवडीने खातील. नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.